मेक अमेरिका ग्रेट अगेन अशा पद्धतीच्या घोषणा निवडणुकीच्या संदर्भामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांनी दिल्या आणि अमेरिकन जनतेचा एक मोठा विश्वास संपादन केला आणि अमेरिकन जनतेने सुद्धा अमेरिकेला पुन्हा ग्रेट बनवण्यासाठी मतदान केलेलं होतं. मात्र त्याच मतदानाच्या नंतर सरकार जे इस्टॅब्लिश झालेलं होतं हे डोनाल्ड ट्रम्पचं सरकार अलीकडे जे चर्चेत आलेलं आहे एका महत्वाच्या विषयाच्या संदर्भानं. आणि ही सर्व मंडळी आता डोनाल्ड ट्रम्प नकोय असं का म्हणताय, हा संपूर्ण पार्ट आजच्या या सत्रामध्ये आपण समजून घेणार आहोत. इथे नो किंग्स आंदोलन का आहे अमेरिकेमध्ये आणि अमेरिकन जनता ट्रम्पच्या विरोधामध्ये का रस्त्यावर उतरली आहे. जवळपास 80 लाखापेक्षा जास्त जनता इथे रस्त्यावर येऊन ट्रम्पच्या विरोधामध्ये आणि डोनाल्ड ट्रम्पच्या धोरणांच्या विरोधामध्ये, अमेरिकन गव्हर्नमेंटच्या विरोधामध्ये आंदोलन करताय. नेमका हा विषय काय समजून घेणार आहोत आजच्या ह्या सेशनमध्ये. मी प्रफुल्ल कुमार उमेद आयेशच्या या ऑनलाईन सेशनमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करतो. याची पार्श्वभूमी आपण पहिल्यांदा समजून घेऊ आणि पार्श्वभूमीकडे जात असताना आज जवळपास 25 दिवस पूर्ण झालेले आहे. हा जो युद्धाचा प्रसंग सुरू आहे हा युद्धाचा प्रसंग फक्त त्या 2-3 राष्ट्रापुरताच मर्यादित नाही, तर याचा संपूर्ण परिणाम जगभरातल्या संपूर्ण जनतेवर होत आहे आणि जगभरातून संपूर्ण मानवजातीतून आवाज येतो आहे की युद्ध कधी थांबतंय आणि युद्ध का थांबत नाही आहे किंवा युद्ध थांबण्यासाठी आपण काही प्रयत्न केले गेले पाहिजे का. या सर्व संदर्भानं एक मोठा विचार जगभरामध्ये सुरू आहे. त्याच पार्श्वभूमीवर हे जे सध्या अमेरिकेमध्ये सर्वसामान्य तिथल्या जनतेने रस्त्यावर येऊन नो किंग आंदोलन राबवलेलं होतं. या आंदोलनामागची भूमिका काय आहे, का लोक रस्त्यावर आलेले होते आणि जवळपास संपूर्ण अमेरिका हा आज रस्त्यावर दिसतो आहे. मोठ्या प्रमाणामध्ये अमेरिका रस्त्यावर दिसतो आहे. याची मूळ कारण काय आहे, पार्श्वभूमी काय आहे आणि ह्या आंदोलनाचा परिणाम वेगवेगळ्या राष्ट्रावर कशा पद्धतीने पडेल, हा संपूर्ण घटक आपण आजच्या या सत्रामध्ये समजून घेण्याचा निश्चितपणे प्रयत्न करू. पहिल्यांदा अमेरिका सरकार ज्यावेळेस एस्टॅब्लिश झालं होतं, ज्याला आपण डोनाल्ड ट्रम्पचं सरकार म्हणतो, त्या डोनाल्ड ट्रम्पच्या सरकारने अमेरिका ग्रेट बनवण्यासाठी मतदानाचं आव्हान केलं होतं आणि सर्वसामान्य जनतेने निश्चितपणे अमेरिका ग्रेट करण्यासाठी मतदान केलं होतं. मात्र या इराणच्या संदर्भामध्ये जी काही धोरणं अमेरिकेची आहेत त्या धोरणाच्या संदर्भामध्ये अमेरिकन जनतेची नाराजी आहे आणि अमेरिकन जनता हे कुठेतरी युद्ध थांबवण्याच्या संदर्भामध्ये प्रयत्न करते आहे आणि त्या सगळ्या संदर्भानं हे आंदोलन इथे आयोजित झालेलं होतं. हे सगळे चित्र पाहिल्यानंतर तुम्हाला लक्षात येत असेल, आताही तुम्ही न्यूज चॅनल किंवा टीव्ही पाहत असताना सर्वाधिक काळ ही बातमी सध्या चर्चेत आहे. मुळात मुद्दा आपल्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून सुद्धा कसा महत्वाचा आहे तो आपण स्टेप बाय स्टेप समजून घेण्याचा निश्चितपणे प्रयत्न करू. इथे नो किंग्स म्हणत असताना दुसरा एक महत्वाचा नारा जनतेच्या हातामध्ये दिसतो, तो म्हणजे नो वार. आणि आपली जी भूमी आहे, आपली जी मातृभूमी आहे, आपला जो हिंदुस्थान आहे, आपला जो इंडिया आहे, आपला जो भारत आहे, तो बुद्धांचा भारत आहे. आणि भगवान गौतम बुद्धांनी संपूर्ण जगाला युद्ध नको, बुद्ध हवा अशा पद्धतीचा एक विचार दिला आणि आपली भूमी ही अहिंसेची भूमी आहे. आणि गौतम बुद्धांचा विचारच नंतरच्या काळामध्ये महात्मा गांधीजींनी सुद्धा जगभर पसरवलेला होता आणि जगाला आपण अहिंसेचा संदेश देणारी माणसं आहोत. म्हणून आपण सुद्धा कुठल्याच टप्प्यावर कुठल्याच युद्धाचं कधीही समर्थन केलेलं नव्हतं आणि युद्ध करण्याच्या बाजूनं भारत कधीही नव्हता. ही बाब सुद्धा आपल्याला या ठिकाणी या निमित्तानं समजून घ्यायची आहे. ही बाब लक्षात घ्या. आता अमेरिका आणि युरोपमध्ये लाखो मंडळी त्या ठिकाणी रस्त्यावर आलेली आहे आणि ती त्या ठिकाणी म्हणते की नो किंग्स अशा पद्धतीचं हे आंदोलन आहे. आणि सोबतच डोनाल्ड ट्रम्प यांची जी काही पॉलिसी या सगळ्या युद्धाच्या संदर्भामध्ये आहे किंवा दर दिवशी ज्या घडामोडी अमेरिकेकडून घडवल्या जात आहेत त्या सगळ्या संदर्भानं जनतेचा पूर्णतः या युद्धजन्य परिस्थितीला आणि पॉलिसीला पूर्णतः विरोध आहे. ही बाब लक्षात घ्या. न्यूयॉर्क सारख्या मोठ्या शहरांपासून अगदी छोट्या शहरांपर्यंत, गावखेड्यांपर्यंत म्हणजे अमेरिकेतल्या छोट्या छोट्या प्रदेशांपर्यंत सुद्धा हे आंदोलन फार मोठ्या प्रमाणामध्ये पोहोचलेलं आहे आणि जवळपास 3000 पेक्षा जास्त शहरांमध्ये या सगळ्या संदर्भानं लोक रस्त्यावर आलेली आहे. ही बाब या ठिकाणी लक्षात घ्या. त्यानंतर आपल्याला दिसते ती म्हणजे कालपासून म्हणजे शनिवारपासून आपण जर पाहिलं तर या आंदोलनाची जी तीव्रता आहे, या आंदोलनामध्ये आंदोलकांची जी संख्या आहे ती सातत्यानं वाढते आहे. ही बाब लक्षात घ्या. आणि या कार्यक्रमामध्ये म्हणजे ह्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आंदोलनामध्ये ज्यावेळेस हे गायक आलेले होते ब्रूस स्प्रिंगस्टीन यांनी त्या ठिकाणी सहभाग घेतला आणि सोबतच त्यांनी त्या ठिकाणी स्ट्रीट ऑफ
मिनीपोलिस हे गाणं त्या ठिकाणी सादर केलेलं होतं. हे या निमित्तानं लक्षात ठेवणं आपल्याला फार जास्त गरजेचं आहे. आणि आंदोलनाचं नाव त्यांनी दिलेलं होतं नो किंग्स आंदोलन. आणि याची मुख्य कारण जर आपण पाहिली तर मुख्य कारण आहे की जी युद्धजन्य परिस्थिती आहे, इराणच्या युद्धाच्या संदर्भाने त्या ठिकाणी विरोध दर्शवलेला आहे, त्याचा निषेध केलेला आहे. आणि ट्रम्प यांची जी काही धोरणं आहेत, जी सध्या मागच्या 20-25 दिवसामध्ये दर दिवशी ज्या पद्धतीची पॉलिसी ट्रम्प सरकारकडून राबवली जात आहे किंवा ट्रम्पच्या माध्यमातून त्या ठिकाणी त्या पद्धतीच्या घोषणा होत आहेत, त्या सगळ्या पॉलिसीला तर तिथल्या अमेरिकन जनतेचा पूर्णतः विरोध आहे, ही बाब या ठिकाणी लक्षात घ्या. आणि लोकशाही धोक्यात असल्याची भावना त्या सगळ्या मंडळींच्या मनामध्ये कुठेतरी असल्याचं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते, ही बाब लक्षात घ्या. म्हणजे एकंदरीत आपण जर पाहिलं तर या सगळ्या अमेरिका आणि युरोपियन कंट्रीजमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये लोक रस्त्यावर येत आहे आणि लाखो लोकांचा दर दिवशी त्यामध्ये सहभाग वाढत आहे. आणि अगदी छोट्या शहरापासून मोठ्या शहरापासून तर छोट्या शहरापर्यंत, गावखेड्यापर्यंत, शहरात आणि मेट्रो सिटीमध्ये आणि ग्रामीण भागामध्ये म्हणजे अमेरिकन ग्रामीण भागामध्ये सुद्धा एक आपण जर पाहिलं तर एक मोठी तीव्रता या सर्व आंदोलनाच्या संदर्भामध्ये पाहायला मिळते. आता ह्या सगळ्या युद्धजन्य परिस्थितीचा भारतावर परिणाम पडतो का? तर हा परिणाम आपल्याला थोडा बहुत का होईना मात्र मागच्या काही दिवसापासून आपल्याला अ, पाहायला मिळतो. एलपीजीच्या संदर्भामध्ये असलेला बेसिकली तुटवडा असेल किंवा पेट्रोल डिझेलच्या संदर्भामध्ये आपल्या भारत सरकारने सुद्धा सांगितलेलं आहे की साधारण 100 दिवस पर्यंत आपल्याला काही अडचण जाणार नाही. आणि भारताचे इराणशी सुद्धा फार जास्त चांगले संबंध मागच्या अनेक वर्षापासून राहिलेले आहेत, त्यामुळे भारताला खूप जास्त अडचण नाही. मात्र इतर सगळ्या राष्ट्रांच्या बाबतीमध्ये आपण जर पाहिलं, फिलिपाईन्स पाहिलं किंवा श्रीलंका पाहिलं, पाकिस्तान पाहिलं, अशा वेगवेगळ्या राष्ट्रांमध्ये ज्याला आपण एनर्जी लॉकडाऊन म्हणतो, म्हणजे एनर्जीच्या संदर्भामध्ये, ऊर्जेच्या संदर्भामध्ये काही निर्बंध घातलेले आहे. काही लोकांना घरून काम करायला सांगितलेलं आहे, काही लोकांना त्या ठिकाणी बंधनं घातलेली आहे आणि पेट्रोल डिझेल किंवा एलपीजी देत असताना सुद्धा लिमिटेशन्स लावलेले आहे काही काळांपुरतं. आता ही जी युद्धजन्य परिस्थिती आहे जोपर्यंत आहे तोपर्यंत निश्चितपणे सर्व देशांना थोडाफार आपल्याला त्रास सहन करावा लागणार आहे. त्यामध्ये भारत सुद्धा निश्चितपणे थोडाफार सहन करावाच लागणार आहे आणि भारतावर सुद्धा त्याचा आपल्याला इम्पॅक्ट असल्याचं दिसतं. मात्र भारत सरकारने ह्या सगळ्या संदर्भानं एक विशेष अशा पद्धतीचं नियोजन त्या संदर्भानं केलेलं होतं. कारण अशी परिस्थिती एक ज्याला आपण जागतिक परिस्थिती म्हणतो, अशी परिस्थिती आपण कोरोनाच्या संदर्भानं सुद्धा अनुभवलेली होती. त्यावेळेस सुद्धा भारताची भूमिका हे निश्चितपणे सक्षम अशा पद्धतीची होती आणि आताही ती आहे, ही बाब लक्षात घ्या. मात्र भारताची लोकशाही आणि इतर राष्ट्रामधली लोकशाही आपण जर पाहिले तरी भारताच्या लोकशाहीच्या संदर्भामध्ये आपण जर पाहिलं तर भारताच्या लोकशाहीला 75 पेक्षा जास्त वर्ष होऊन गेली. आणि भारतामध्ये आपण जर पाहिलं तर भारताची लोकशाही ही दिवसेंदिवस परिपक्व होताना आपल्याला त्या ठिकाणी दिसते. अमेरिकेच्या संदर्भामध्ये डोनाल्ड ट्रम्पनी जी घोषणा मेक अमेरिका ग्रेट अगेन म्हणून निवडणुका लढवल्या आणि निवडणुकीच्या माध्यमातून सत्तेवर आलेल्या या डोनाल्ड ट्रम्पच्या सरकारला एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये विरोध होऊ शकतो का, हे त्यांनी स्वप्नात सुद्धा पाहिलेलं नव्हतं. कारण अमेरिकेच्या 200 वर्षाच्या इतिहासामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये अमेरिकन जनता कधीही रस्त्यावर आलेली होती, ही बाब या ठिकाणी नोटीस करणं अत्यंत महत्वाचं मला वाटतं. ही बाब या ठिकाणी लक्षात घ्या. आजच्या या विशेष सत्रात मी इथेच थांबतो. लवकरच आपण भेटू नव्या भागामध्ये. तोपर्यंत खूप खूप धन्यवाद.